फ्रेंड्स, व्हॉट्सॲप कसे आहात तुम्ही सगळे? मला माहितीच आहे तुम्ही खूप मस्त असतात. वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आहे कृष्ण जयंती, म्हणजे की आज नाही उद्या आहे, पण 12 वाजता ते होऊ शकते. आता झाले आहे 10:29 आणि आपल्यासोबत इथे आहे स्वराला तर खूप झोप येते आहे, कारण रात्रीची वेळही सकाळ पण झालेली आहे. तर आता खाली सगळं डेकोरेशन वगैरे झालेलं आहे. तर आणि अजून एक मेन गोष्ट, मला असं वाटते की मी माझं गेमिंग चॅनल चालू करावं, पण मला माहीतच नाही की सेकंड अकाउंट कसं प्लस करतात. तर मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये सांगा सेकंड अकाउंट कसं प्लस करतात. स्वरा तर मस्त इथं खालीवर करत होती आतापर्यंत. आणि आम्ही आजच आलो तिथे परळीला. खूप दिवसांच्या नंतर व्लॉग आला आहे, कारण अभ्यास वगैरे होता ना त्याच्यामुळे. तर चला खालचं मी तुम्हाला डेकोरेशन वगैरे दाखवतो. अरे काय झालं, येडी झाली का? श्री चक्रवाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वत्र श्री चक्रधर स्वामी की जय, सत्य सनातन धर्म की जय, श्री तीर्थस्थान की जय. आणि नमन करत असताना तुमची स्तुती करतात की तो परमेश्वर असणारा कसा आहे, तर परात्पर, म्हणजे आवर आणि पर. अलीकडे देवता आहे, देवतेच्या पलीकडे सद्ब्रह्म, आणि त्या सद्ब्रह्माच्या पलीकडे असणारा तो परब्रह्म परमेश्वर. आणखीन तो कसा आहे, तर निर्गुण निराकार आहे. रज तम सत्व हे 3 जे गुण आहेत, त्याच्या व्यतिरिक्त असणारा निर्गुण. तर फ्रेंड्स, जसं की आपण पाहिलं खाली पूजा चालू आहे आणि अजून पण म्हणजे चालूच आहे. तिथे खाली जो सोफा दिसतोय त्याच्या बाजूला, जसं की आपण आता पाहिलंच आहे की पूजा चालूच आहे. आणि मला थोडंसं हळूने बोलावं लागत आहे, कारण खाली पूजा चालू आहे. जोरात बोलणं चांगलं नसते म्हणजे. तर खाली मला कॉमेंटमध्ये खरंच सांगा बरं की मी गेमिंग चॅनल माझं चालू करू का, कारण प्लीज आणि सबस्क्राईब करा चॅनलला. माझे सबस्क्रायबर तर खूपच कमी आहेत. मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट पण देतो माझ्या चॅनलचा की माझे किती सबस्क्रायबर आहेत ते. तर चला आपण आता पूजा एकदा संपू द्या, मग मी तुम्हाला डेकोरेशन दाखवतो. तर फ्रेंड्स, 11:14 झालेले आहेत, म्हणजे 11:15, पण अजून पूजा संपलेली नाही आहे. तर आता थोड्या वेळात जर संपली तर ठीक आहे, कारण खूप झोप येते आता आपलं 12 वाजले, मग पुढचं काही झालं की मी लगेच झोपी जाणार. तर चला आपण पाहूया आता किती वाजतात. 11:15 झाले असतील आता, तर पाहून घेऊ. 11:14 झाले तर चला आता आपण पाहूया. आणि मग त्या वसुदेव आणि त्या कंसाने वसुदेव आणि देवकी या दोघांच्या पायामध्ये बड्या टाकून कारागृहामध्ये टाकलेला आहे. त्या झाले कुमार साई सुरक्षित सुंदर त्याचा केला संहार उद्देशपणे. आणि त्या वसुदेव देवकीला 6 मुलं झाली, परंतु त्या कंसाने मात्र साईच्या साई त्यांच्या डोळ्यासमोर मारून टाकले. ऐसा वर्तला आतंक टोके करू पाहता प्राणांत तो धरणीया सांगितला वृत्तांत म्हणून तुम्हाला स्मरले. आणि मग ती सांगतो ब्रह्मदेव की असं एक परिस्थिती झाल्यानंतर देवकी खूप दुःख केला, आणि दुःख करून ती प्राणांत पाहत आहे. आणि म्हणून त्या देवकीनं त्या पृथ्वीची आराधना केली, आणि पृथ्वीनं माझी स्तुती केली, मला उपरायला सांगितलं. आणि घ्या अवतार घेऊन हे जे काही दैत्य आहे त्या सर्व दैत्यांना मारून टाका, आणि हे देव आपल्या ठिकाणा सोडून जे काही बाहेर गेले आहेत त्यांना परत आपल्या ठिकाणाला आणा, आणि त्यांचं राज्य त्यांना द्या. ऐसा कसून अनुवादला नारायण ध्यान मान झाला तव गगनी ध्वनी उद्भवला अशी जी शब्द.
आणि मग असं त्या ब्रह्मदेवाने सांगितल्यानंतर शेष नारायण ध्यानमग्न झालेला आहे तिने त्या इतक्या झाली अवतरणा तो उल्लेख शिष्याना जाणविला. आणि मग जो माई तर फ्रेंड्स, तुम्ही गेस करा किती वाजले असतील. करा थोडंसं गेस. सांगू मीच? तर आत्ता झाले आहेत 11:50. अजून काहीच झालेलं नाही आहे. अजून चालूच आहे जे काही असेल ते. तर कधी संपल कधी नाही मला काही आयडिया नाही आहे. तसं आता 10-15 मिनटात संपेल असं वाटायलं मला, कारण आता 12 वाजतातच 10 मिनटात. चला तर आता बघूया. तर एकदा खूप इथं मंडप वगैरे टाकून घेतलाय, कारण उद्या मामा की नाही जेवायचा कार्यक्रम ठेवतात. तर उद्याचा पण व्लॉग ह्याच व्लॉगमध्ये मिक्स असेल, काही वेगळं नाही. ह्याच व्लॉगमध्ये मिक्स असणार उद्याचा व्लॉग. इथं वरी आहे, सगळीकडे मंडप टाकून घेतलेला आहे. इथं ते सामान वगैरे स्वयंपाकाचं. इथं आपली मामाची गाडी शिडी डाऊन. तर हे काय असते मला माहीत नाही. इथं सगळं सामान ठेवलेलं आहे. तर आता मला माहीत नाही कधी आपलं अरे बाळकृष्णाचा बड्डे चालू होईल. मला माहीत नाही. मी वेट करतोय. कमीत कमी मी व्लॉग स्टार्ट केला 10 वाजता काहीतरी, आणि आत्ता वाजले आहेत 11. आणि मी तर किती वाजल्यापासून सकाळपासून वाट बघतोय. पहिले तर इकडे यायची वाट, मग बड्डे स्टार्ट व्हायची वाट. खूप आता बोर होते, काय करू मला समजच नाही. तर 10 मिनिट्स आपण वेट करूया आणि मग पाहूया. तर चला 10 मिनिट्स आता आपण वेट करूया. म्हणजे चालती त्याने 13 भ्रांतीचा आहे. ईश्वराने जो अवतार घेतला आहे तो कसा जन्मला, कुठला अवतार कसा घेतला हे वेद आगम पुराण यांनाही कळलं नाही, त्यांनाही त्याचं ज्ञान नाही. परंतु जे योगी आहेत, जे त्या परमेश्वर भक्त आहेत, त्यांना मात्र तो माहिती आहे की तो असणारा परमेश्वर कसा आहे. तर तो निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकार असूनही या तर फ्रेंड्स, आता मला तर खूपच खुशी होती. एकदाच ते संपलं. आता 2 मिनिटात आरती चालू होणार आहे. आता झाले तर 11:58. अरे चला चला झाली चालू. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 श्री गोपाला गोपाला देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला
तोच ठेवू का? नारळ घे. तसं करा अलीकडे ठेवा नारळ काय हा, अलीकडे करणार चालते जागा काय नाही. फक्त त्याला धरा आणि हे करा आता ते नारळ ठेवायचा. हात बाबाचा हात लावा ना उलट इथं ठेव. या बाबा हां बरं हात लावून चालतं असं. श्री दत्तात्रेय महाराज की जय. घे प्रसाद कोणाला कोणी येऊ दे ना का आपण बाबाचा हात लावायचा आधी. चक्रपाणी महाराज की जय. खाली ठेव ना खाली ठेव त्या पियूच्या हाताने ठेवा बाबा जा तुम्ही का बाबा पियू हे काही तर नारळ आहे का? मागे लक्ष ठेव बरं का जरा हे लागल ते श्री गोविंद प्रभू महाराज की जय. ठेव आता कोण ठेवायला उद्या आणखी आणू श्री चक्रधर स्वामी महाराज की जय. वेळा घ्या. आणखी लावा, प्रसाद घ्या. आधी बाबा उदी आता लावायची विडा गावच्या
आरती को मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णप्रिये जगद्गुरुं संयाति शकरे रम्यं अनुसुयादिनन्दनं तं वन्दे परमानन्दं श्रीदत्तात्रेयं जगद्गुरुं बलास्तनगरेदातं द्वारावत्यानिवास्यं नौम्यं चक्रपाणितं जनकादिजनन्दनं नेमामोदरसम्भुतं प्राणवादनं नायकं प्रभो नमामि गोविन्दं श्रीराविद्याविवर्धकम् उग्रविशालदेवस्य विद्यमुक्तिप्रदायकं मारी परम फ्रेंड्स, आरती वगैरे झालेली आहे आणि मधात अजून काहीतरी चालू आहे ते राधा कृष्ण नाही सॉरी कृष्णाचे गाणे लावलेले आहेत, पण मी मधात नाही जाऊ शकत. आवाज येतोय, मी मधात नाही जाऊ शकत, मला पटकन व्हिडिओ एंड करावा लागेल, नाही तर कॉपीराईट येऊन जाईल. फ्रेंड्स, मी वॉल्यूम कमी करायला लावला तरी पण इथे आवाज येतोच आहे, तर मला वाटते ह्या व्हिडिओवर सुद्धा कॉपीराईट येऊनच जाईल. आणि प्लीज मला खाली कमेंट करा की मी गेमिंगचं चॅनल खोलू की नाही. मी तुम्हाला परत असं लक्षात करत राहील. तर चला आपण आता खाली जाऊया, माहिती का आता जेवायचं आहे. चला आता जाऊया, सकाळपासून जेवलो नाही, म्हणजे की जेवलो व्हायच्या आधी पण जेवलो, पण परत एकदा भूक लागली ना, तुम्हाला बोलून
खाली जाऊ. तर फ्रेंड्स जेवण वगैरे करून घेतलेलं आहे आणि एक सांगू माझी पूर्ण झोपच उडाली. म्हणजे की आत्ता मी जेवण केलं, जेवण करायच्या आधी इतकी झोप येत होती आणि आता झोपायचा प्रयत्न करतो तर झोपच उडाली माझी पूर्ण. स्वरा तर केव्हा झोपली, बहुतेक 10 वाजताच झोपली. तर मला तर झोपच येत नाही आहे. आता आज पूर्ण ब्लॉग बनवावं लागणार आहे. म्हणजे की आता तुम्हाला वाटत असेल मी आज का म्हणते, कारण 12 वाजले आहे तर त्याच्यामुळं मी आज म्हणते. आणि आता एक वाजतील, 12:47 झाले पण झोपच नाही आहे. आता काय करू मला समजत नाही. तर पाहूया आता. इकडे तर गाणेच लावून ठेवले. मला काय माहीत नाही व्हिडिओवर कॉपीराईट येईल. मी तर 100% शुअर आहे की कॉपीराईट येईल. मस्त पोट भरले, आता झोप आणावं लागेल कशी तरी. आणि फ्रेंड्स एक सांगू, मी माझं जर गेमिंग चॅनल जर उघडलं तर मी त्याच्यावर फोर्झा होरायझनची व्हिडिओज टाकते. त्याच्यामुळं नक्कीच सांगा पिन कॉमेंटमध्ये की मी आपले गेमिंग चॅनल उघडू की नको. नक्कीच पिन कॉमेंटमध्ये सांगा. आणि फोर्झा होरायझन 4ची व्हिडिओज टाकते. 5 तर तो गेम महागवाला असतो, 4वाला घेईल मी. 5 तर पेड आहे, म्हणजे की 4 पण पेड आहे पण जुगाड करते आहे. तर पाहूया आता. तर आपण नक्कीच पिन कॉमेंट करा मला. आणि तुम्ही जरी केलं नाही तरी पण मी गेमिंग चॅनल उघडेलच. पण मला असं वाटते की मी ना गेमिंग चॅनल समर वॅकेशनमध्ये उघडू. कारण जर आता जर उघडलं तर माझा अभ्यासात लक्ष वगैरे लागणार नाही. सतत असं डोक्यात विचार येतील, अरे गेम कधी खेळू. त्याच्यामुळे मग आता पाहूया हिशोबाने. हे फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर काय करत आहात तुम्ही मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. स्वरा आणि मी तर मस्त तयार झालेलो आहेत आणि आम्ही आता खाली जेवणाची तयारी चालू आहे. म्हणजे की आता मामा जेवायला करतात सगळ्यांसाठी. काही लोक जेवण बनवतात. तर चला मी तुम्हाला दाखवते. सर्दी, मला पण सर्दी झाली. काय मम्मी बोलत होती. नाही केला नव्हता पप्पाला पोहे. तर आपल्याला खाली आता पोहे खायला जायचे. तर चला आपण आता जाऊया. स्वरा इथं मस्त तयार झालेली आहे आणि मी पण तयार झालेलो आहे. तर चला आपण आता खाली जाऊया. चल स्वरू, चल. चालू होणार आहे आणि मला तर वाटते ह्या व्हिडिओवर कॉपीराईट येऊन जाईल. तर चला मी जातो. मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की कॉपीराईट येईल का ह्या व्हिडिओवर. तर चला जाऊया.
गोपाल तव अगाध गोपाल कृष्ण महाराज आरती अनंतनायक तर फ्रेंड्स, आता जेवण वगैरे आणि आरती पण झालेली आहे. आत्ताच मी जेवलो पोट भरून. आता वाजले आहेत दुपारचे 1, 2 1, 2, 3. वाव, असं बरोबर आहे काउंटिंग, पण हे टाईम आहे सगळं. तू काय करायला? काय?
कोणासोबत? माझा बहीण मी. तुझी बहीण पण आहे? मीच तुझा भाऊ आहे. माझा भाऊ तुझा भाऊ तुझा. माझा. तर फ्रेंड्स आता पाहूया अजून पुढे काय आहे. मला तर वाटते आता तर सगळ्यांनी झोपावत, मस्त समोर टी व्ही बघत बसत आपण. तर चला आपण पाहूया. आणि हां, आठवण करून देतो, खाली कॉमेंटमध्ये सांगा गेमिंग चॅनल करू की नको आणि प्लस कसं करतात अकाउंट. ओके, तर चला आपण पाहूया. तर फ्रेंड्स, मी आता तुम्हाला रांगोळी दाखवू शकणार नाही जी बाहेर काढलेली आहे, आत काढलेली आहे ती आता मी तुम्हाला दाखवू शकणार नाही, कारण बाहेर पाहुणे आले आणि थोडंसं डिस्टर्ब पण होते ना व्हिडिओ करण्यामध्ये, त्याच्यामुळे दाखवू शकत नाही. ठीक आहे, मी एडिटिंगमध्ये मग नंतर करून घेतो. चला तुम्हाला दाखवतो बाहेरची रांगोळी. तर फ्रेंड्स, मी मधात व्लॉग टाकू शकलो नाही कारण खूप आपलं गर्दा झाला होता. सगळीकडे अफरातफरी झाली होती आणि सगळ्यांना जेवायला वगैरे वाढायचं होतं. मामाची वगैरे मी मदत करू लागलो, तर त्याच्यामुळे मी मधात व्लॉग टाकू शकलो नाही. आणि सगळी डेकोरेशन वगैरे ते पण दाखवू शकले नाही कारण सगळे पाहुणे वगैरे ते होते, त्याच्यामुळं मला काही करताच आलं नाही व्लॉग मधात. तर ह्या व्लॉगमध्ये इतकंच. आपण परत एकदा भेटूया अशाच एका न्यू आणि इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तुम्हाला खाली पिन कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा सेकंड अकाउंट कसं प्लस करायचं आणि मी माझं गेमिंग चॅनल उघडू की नाही. तर ह्या व्हिडिओमध्ये इतकंच. आपण असंच एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये भेटूया. तोवरसाठी बाय.